नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आज आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे NDAचं फर्स्ट नोटिफिकेशन हे UPSC मार्फत जाहीर करण्यात आलं आहे आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून 12 एप्रिलला NDAची प्रिलिम्स एक्झामिनेशन होणार आहे आणि त्यानंतर SSBची एक्झाम ही घेतली जाणार आहे. त्यामुळे 12 एप्रिल ही 12वी झालेल्या मुलांसाठी किंवा 12वीला अपियर असलेल्या मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण ही नोटिफिकेशन आहे. ज्यांना सैन्यामध्ये कार्य करायचं आहे, सैन्यामध्ये जायचं आहे, या सगळ्यांसाठी हे नोटिफिकेशन महत्त्वाचं हे मानलं जातं. या अंतर्गत नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी एक्झामिनेशन 2026 ही कंडक्ट केली जाते. या सोबतच UPSCच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाऊन आपल्याला या संदर्भातला फॉर्म हा आपल्याला भरायचा आहे. UPSCने या संदर्भामध्ये डायरेक्शन हे जाहीर केलेले आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत हे फक्त आपल्याला इंटरव्ह्यूच्या वेळेस लागणार आहेत, जेणेकरून तुम्ही यासाठी पात्र होऊ शकाल. त्यासोबत UPSCची ऑफिशियल वेबसाईट ही या ठिकाणी सांगितलेली UPSConline.nic.in च्या माध्यमातून हे आपल्याला आपला फॉर्म हा फिलअप करायचा आहे. यासोबत सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब जी आहे जो विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांनी आपला फोटो आय कार्ड सोबत ठेवून आपला हा फॉर्म हा फिलअप करायचा आहे. आणि UPSCच्या माध्यमातून सजेस्ट केलं गेलं आहे की आपण शक्यतो प्रयत्न करायचा की आधार कार्ड हा ID म्हणून आपल्याला वापरायचा आहे आणि आपल्यासोबत कॅरीसुद्धा करायचा आहे. यासोबत या एक्झामची लास्ट डेट जी आहे ती 11 तारखेला चालू होणार आहे. 11 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता याचा फॉर्म फिलअप व्हायला सुरू होणार आहे. तर 30/12 म्हणजे 30 डिसेंबर 2025 पर्यंत हा फॉर्म आपल्याला फिलअप करायचा आहे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आणि या परीक्षेसाठी जो पेन वापरला जाणार आहे आपण तो फक्त ब्लॅक बॉल पेन चाच वापर केला जाणार आहे. यामध्ये आपल्याला आन्सर शीटमध्ये किंवा क्वेश्चन पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग ही या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. हा एक महत्त्वपूर्ण भाग या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांना फॉर्म भरत असताना कसल्याही स्वरूपामध्ये अडचण येत असेल तर UPSCने ह्या संदर्भामध्ये डेडिकेटेड हेल्पलाईन ही आपल्यासाठी उपलब्ध केलेली आहे. ही 10 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत ही खुली असणार आहे. यासोबत तुम्ही ईमेल ID जो आहे UPSC soap@nic.in यावर तुम्ही मेल करू शकता तुम्हाला जी काही अडचण असेल त्या संदर्भामध्ये. यासोबतच आपल्याला एक्झामच्या दिवशी एक्झाम हॉलच्या बाहेर किंवा एक्झाम हॉलमध्ये आपल्याला अर्धा तास पूर्वीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हे महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये सुरुवातीला सांगितलेली आहे. यासोबत 12 एप्रिल 2026 आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स विंगच्या संदर्भामध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे 12 एप्रिलच्या दिवशी. आणि ह्या दिवशी या तिन्ही विभाग जे आहेत या तिन्ही विभागामध्ये आपल्याला टोटल 394 जागा या सांगितल्या गेल्या. त्यातल्या 24 जागा ह्या महिलांसाठी असणार आहे आणि 370 जागा या मुलांसाठी म्हणजे पुरुषांसाठी या ठेवलेल्या आहेत. ती 370 जागा आणि 24 जागा महिलांसाठी. आणि वॅकन्सी संदर्भामध्ये डिफेन्स सेक्शन जो आहे यामध्ये वाढ करू शकतो किंवा वेळ प्रसंगी घटसुद्धा करू शकतो. हे सर्व अधिकार त्यांच्याकडे सुरक्षित आहेत या संदर्भामध्ये सांगितलं गेलेलं आहे. या व्यतिरिक्त सेंटर्स जे आहेत या सेंटर्समध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, पुणे आहे, यानंतर नागपूर आहे, नाशिक आहेत. हे 6 सेंटर UPSCने हे दिलेले आहेत. या 6 सेंटरचा आपल्याला ह्या 6 पैकी एक सेंटर निवडायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला एक्झाम ही द्यायची आहे. या एक्झामच्या संदर्भामध्ये तुमचं इलिजिबिलिटी कंडिशन जे आहेत यामध्ये तुम्ही भारतीय नागरिक असावा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या बेसिसवरती अनमॅरिड मेल आणि फिमेल यांची रिक्वायरमेंट या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. यासोबत तुम्हाला एज लिमिट सेक्स असेल, मॅरिच्युअल स्टेटस असेल या संदर्भात सांगितलं गेलं आहे. यामध्ये सांगितलं आहे की बिफोर 2007च्या पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना यासाठी पात्र मानलं जात नाही आणि 1 जुलै 2010 नंतर जन्मले जे आहेत
त्यांना सुद्धा यासाठी पात्र मानलं जात नाही. म्हणजे 2007 1 जुलै 2007 ते 1 जुलै 2010 च्या दरम्यान ज्यांचा जन्म झालाय ते ह्यासाठी पात्र असणार आहे. ही महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणी आपल्याला दिसून येते. यासोबतच आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या संदर्भामध्ये 12वी क्लास पास झालेला विद्यार्थी असावा किंवा तो 12वीला इलिजिबल असावा, अशाच विद्यार्थ्यांना ही परीक्षा ही देता येणार आहे. त्यापूर्वी तुम्ही एक्झाम देण्याचा प्रयत्न केला पण तुमच्याकडे सर्टिफिकेट नसल्या कारणाने दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही बाहेर पडू शकतात. या व्यतिरिक्त एअरफोर्स नेव्हल विंग जे आहे यासाठी आपल्याला जर जायचं असेल तर 12वी पास असावं. यामध्ये मुख्यतः फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स 10+2 पॅटर्ननुसार तुमच्याकडे हे विषय असणं गरजेचं आहे. तुम्ही एक तर CBSE असाल, ICSE असाल किंवा स्टेट बोर्ड्स असाल, या कोणत्याही बोर्डामध्ये तुम्ही उत्तीर्ण होणं किंवा एलिजिबल असणं आवश्यक आहे. ओके, हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया या ठिकाणी सांगितला गेला आहे. या व्यतिरिक्त फीच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे ओपन कॅटेगरी आहेत त्यांना 100 रुपये फी आहे. मात्र त्यामध्ये SC ST असेल, महिला असेल, वॉर्ड ऑफ JCOs असेल, NCOs असतील, ORs असेल, यांना कोणत्याही संदर्भामध्ये फीज ही लागू केली जाणार नाहीये, हे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट स्वरूपात सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त सिलेबसच्या पॅटर्नमध्ये आपल्याला महत्त्वाचा भाग दिलेला आहे ते म्हणजे 30 डिसेंबरला आपला लास्ट डेट आहे. 30 डिसेंबर 2025 ही आपल्याला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फॉर्म फिलअप करायचा आहे. आणि राहिला सिलेबसच्या संदर्भामध्ये, सिलेबसमध्ये मॅथमॅटिक्स, रिझनिंग, GK यांचा समावेश असणार आणि इंग्लिश इंग्लिश हा GKचाच एक भाग म्हणून असणार आहे. विशेषतः 3 सब्जेक्टमधून आपल्याला हे क्वालिफिकेशन असणार आहे. यापैकी मॅथमॅटिक आणि GK हा एक महत्त्वाचा सेक्शन या ठिकाणी मानला जातोय. ओके, टू स्टेज सिलेक्शन प्रोसिजर या ठिकाणी वापरले जाते. ज्यावेळेस तुम्ही SSBला जाताल त्यावेळेस 2 स्टेजमध्ये तुमचं सिलेक्शन दिलं जातं. फर्स्ट स्टेज जी आहे, फर्स्ट स्टेज म्हणजे तुमची प्रायमरी टेस्ट घेतली जाते. यातनं जेवढे मुलं येतात त्यातले काही मुलांना कट आउट केले जातात आणि काही मुलांना सेकंड स्टेजसाठी नेलं जातं. सेकंड स्टेजमध्ये जी आहे ती मुख्यतः इंटेलिजन्स टेस्ट असते आणि फर्स्ट स्टेजला सायकोलॉजिकल ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. ही आपल्याला ज्यावेळेस आपण पुढच्या टप्प्यात जाऊ त्यावेळेस आपल्याला लक्षात येणार आहे. या व्यतिरिक्त इतर महत्त्वपूर्ण बाबीमध्ये या ठिकाणी सिलेबसच्या संदर्भामध्ये मॅथमॅटिक्स अँड जनरल ॲबिलिटी टेस्ट ही घेतली जाणार आहे. याची मार्किंग जी आहे 300 मार्क तुम्हाला मॅथमॅटिक्ससाठी आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट जी आहे ती 600 मार्कासाठी असताना टोटल 900 मार्क आणि SSB टेस्ट जी असणार आहे ती 900 मार्काची असणार आहे. या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेली आहे. जी NDA मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे 12 एप्रिलला, ती ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये हे त्याचे प्रश्न असणार आहे आणि त्यानुसार त्याला सॉल्व्ह करायला तुम्हाला लागणार आहे. या व्यतिरिक्त ज्यांचा सिलेबसच्या संदर्भामध्ये अल्जेब्रा असेल, मॅट्रिक्स डिटर्मिनेशन असेल, ट्रायंगोलॉजी असेल, ॲनालिटिकल जिओमेट्री ऑफ द 2 and 3 डायमेन्शन डिफरेन्शियल कॅल्क्युलेशन, इंटरनल कॅल्क्युलेशन अँड डिफरन्शियल इक्वेशन्स आहे, विक्टर अल्जेब्रा आहे, त्यानंतर स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी आहे. यानंतर जनरल ॲबिलिटीची टेस्ट आहे जी टोटल 600 मार्कासाठी आहे. या 600 मार्कामध्ये इंग्लिश, जनरल नॉलेज, यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, जनरल सायन्स, सोशल स्टडीज, जॉग्राफी अँड करंट इव्हेंट यांचा समावेश आहे. आणि हेच इव्हेंटचा समावेश असला तर यामध्ये महत्त्वाची बाब काय आहे, फिजिक्सला 20%चा वेटेज असणार आहे, केमिस्ट्रीला 15%, जनरल सायन्सला 10%, सोशल स्टडीजला 20%, जॉग्राफीला 10% वेटेज असणार आहे आणि करंट इव्हेंट्स जे आहेत याला सुद्धा 10% हे का असणार आहे वेटेज या एक्झाममध्ये दिलं जाणार आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला ह्या एक्झामला टॅकल करायचं आहे. ही एक्झाम समजून घ्यायची आहे. या एक्झामच्या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून
ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही लवकरच सुरू केली जाणार आहे. आणि या बॅचचं वैशिष्ट्य असणार आहे आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अनलिमिटेड टाईमपर्यंत आपल्याला ही बॅच वाचावी लागणार, बघता येणार आहे. या व्यतिरिक्त PDF नोट्स असणार आहे, मेंटॉरशिप फ्री असणार आहे, टेस्ट सिरीज आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. आता ह्या बॅच संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे यावरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि खाली दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आपल्याला करिअर ऑर्बिट अकॅडमीची ॲप दिली आहे, ती डाउनलोड करायची आणि आपल्याला आपले कोर्स हे जॉईन करायचे. थँक्यू.